राज्यघटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसचं राज्यव्यापी अभियान प्रजासत्ताक दिनी जय बापू जय भीम जय संविधान रॅलीचं राज्यभर आयोजन। मुख्यमंत्री भेटले नाही म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहावर चिकटवलं निवेदन। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आणि वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी। पुण्यातील रिअल इस्टेटमध्ये वाल्मिक कराडनं मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप। आलिशान इमारतीत 25 कोटींची कार्यालय घेतल्याची चर्चा। बनावट नोटा छापून विक्री करणाऱ्या 4 आरोपींना मुंबई पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 500 रुपयांच्या 200 बनावट नोटा जप्त। मुंबईच्या भायखळामध्ये आढळून आलेल्या बनावट नोटांचे पालघरमध्ये धागेदोरे। वाडा तालुक्यातील नेहालपाडा गावात बनावट नोटा छापल्या जात असल्याचं उघड। महाडमध्ये बांगलादेशी घुसखोरांची धरपकड केल्यानंतर आता पोलीस प्रशासन अलर्टवर। बांगलादेशी काम करत असलेल्या संबंधित PDIPL कंपनी विरोधात गुन्हा दाखल। दुग्ध व्यवसाय असंघटित क्षेत्रात असल्यानं भेसळीचे प्रकार। केंद्रीय दुग्ध पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंग यांची कबुली। युरोपमध्येही दूध निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार, रंजन सिंग यांची माहिती। वसई विरार महापालिकेची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया। अज्ञात वाहनाची धडक लागल्यानं पाईपलाईन फुटल्याचं स्थानिकांचं मत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोनमार्ग टनेलचं उद्घाटन। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, LG मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीही उपस्थिती। दिल्लीच्या कालकाजी विधानसभेच्या उमेदवार आतिशींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रोड शो। मनीष सिसोदिया देखील रोड शो मध्ये सहभागी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।